नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज आपण बघत होतो. आपण ह्या वीकमध्ये बघू शकता 3 PYQ जे प्रत्येक लेक्चरला मी सांगतोय 2019, 2020 आणि 2023. हे असे गट ब पूर्व परीक्षेचे आपण PYQ बघत आहोत. पूर्ण 4 दिवस बघू शकता, 4 विषयाचे बघितलेले. आज जे आपल्याला शुक्रवार आहे, आपल्याला एंड करायचं आहे, म्हणजे 5 विषयाचे आपण PYQ डिस्कस करत आहोत. करंट अफेअर्सचा डायनामिक सब्जेक्ट आणि मॅथ्स रिझनिंग तर बघू शकता प्रॅक्टिसनीच होऊन जाणार आहे. म्हणजे बाकीचे राहिलेले 5 विषय आहेत ते प्रत्येक दिवसाला आपण बघू शकता एक आपले व्हिडिओ येतात. मग आज जो आपला लास्टचा बघू शकता स्लॉट राहिलेला आहे सामान्य विज्ञान जनरल सायन्स. टार्गेट 60+ आहे. काहीही करायचं टार्गेट 60+. मी 100% गॅरंटी देतो. 3-4 गोष्टी आपल्याला करायला लागतात. सर्वात पहिले PYQ, दुसरा म्हणजे करंट अफेअर्सचा सिरीज टोटल, तिसरा म्हणजे सराव म्हणजे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचा, कारण एका तासात 100 प्रश्न करायचे आहे, आणि चौथा म्हणजे एक फायनल रिव्हिजन नाहीतर मग क्रॅश कोर्स टाईपमध्ये. हे चारही केल्यावर 100% 60+ मार्क्स येऊनच जाणार, गॅरंटी आहे. चला तर आपण जनरल सायन्सला सुरू करूया. चला, पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? अपवर्तन, अपस्खलन, अंतर्गत परावर्तन, बाह्य परावर्तन. आता लक्षात ठेवायचं आहे, सायन्सचे प्रश्न जनरली इंग्लिशमध्ये बनतात आणि मग मराठीत ट्रान्सलेट केले जातात, आणि इकॉनॉमिक्सचं पण तसंच होतं. म्हणून तुम्हाला काही काही गोष्टी इंग्लिशमध्येच बघायच्या आहेत, मग थोडं इझिली तुम्हाला अंडरस्टँडेबल होईल. बघू शकता की जे ब्युटिफुल सन म्हणजे आपला रेनबो आहे ते कशामुळे होतं? रिफ्लेक्शन, डिस्पर्शन, इंटरनल रिफ्लेक्शन, एक्सटर्नल रिफ्लेक्शन. आता आपल्याला माहिती आहे की रिफ्रॅक्शन आहेच, यस. अंतर्गत परावर्तन पण आहे, अपस्खलन पण आहे, बाह्य परावर्तन नाहीये, म्हणजे एक्सटर्नल रिफ्लेक्शन नाहीये, यस. म्हणजे आन्सर काय असेल? अ ब क, ABC. सायन्सचे प्रश्न असे आहेत की हे जे जनरल फिजिक्सचे प्रश्न आहेत ते रिपीटेड होतात, आणि आपल्याला न्यूमेरिकल्स पण विचारले जातात. न्यूमेरिकल्स आजपर्यंत जर 7-8 वर्षाचा बघितलं तर रिपीटेड झालेले नाहीये, पण थोडंफार आपल्याला लक्षात पाहिजे की विचारतात काय. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहे? म्हणजे साऊंड, यस. ध्वनी तरंग हे अवतरंग असतात, हा पहिलाच चुकीचा आहे. अवतरंग नसतात, ट्रान्सवर्स वेव्ह नसतात, लॉन्जिट्युडनल वेव्ह असतात, लॉन्जिट्युडनल. ऐकू येणारे ध्वनीची तरंगता म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे, वारंवारता 20 किलो हर्ट्ज आणि त्यापेक्षा अधिक असते, हे पण चुकीचं आहे. 20 हर्ट्ज पासून 20 किलो हर्ट्ज आपलं बघू शकतो नॉर्मल ऑडिबल रेंज आहे, म्हणजे अ आणि ब चुकीचं आहे. अ आणि ब जिथं आहे तो खोडा, इथं पण ब आहे आणि इथं अ आहे, झाला. बाकीचे दोन बघू शकता. ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, यस. ध्वनी जाण्यासाठी, पोचण्यासाठी मध्ये हवा नाहीतर काहीतरी पाहिजे, म्हणजे माध्यमाचं हे लागतं. अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ म्हणजे नॉईज म्हटले जाते, म्हणून बघू शकता इथं गोंधळ दिलेला आहे हेनलॉगनी वर्ड, म्हणजे हे जे इकडे डायरेक्टली नॉईजचं त्यांनी ट्रान्सलेशन गोंधळ करून टाकलेलं आहे. आता जर मराठी भाषेत गोंधळ म्हणलं आपण, देवीचं जागरण आणि गोंधळ करतो तो झाला. म्हणून सायन्सचे प्रश्न इंग्लिशमध्ये वाचायचे, नाहीतर मग तुमचा गोंधळ होऊन जाईल पूर्ण, यस. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे सी आणि डी, यस. खालील विधानाचा विचारात घ्या. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो, यस. जर इथं असं जर प्रिझम ठेवलं, इथं लाईट गेली तर वेगवेगळ्या डायरेक्शनला जाते. मग जर वेगळ्या ह्याचं प्रिझम ठेवलं आणि इथंच लाईट गेली तरी ती जायची चान्सेस एक अशी जाईल, एक अशी जाईल. डिपेंड्स ऑन द मिरर, कुठला आहे, कॉन्व्हेक्स आहे, कॉन्केव्ह आहे, कुठल्या प्रकारचे लेन्स आहेत त्याच्यावर आहे, म्हणजे हा स्टेटमेंट राईट आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशांचा वेगवेगळा असतो, यस. जर मी डायरेक्टली लाईट मारतोय तर स्पीडमध्ये जाणार, जर पाण्यात तुम्ही लाईट मारताय तर थोडं स्लो जातं. त्या हिशोबाने जर समजा धूळ असणार, जास्त हे असणार, मग तुम्ही लाईट मारताय तर मग लाईटचे बघू शकता स्पीड जास्त नसते, मग हे पण बरोबर आहे. मग विधान अ सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण ब आहे, यस, इट इज करेक्ट. विधान अच हे आहे, कारण ब हे त्याचे स्पष्टीकरण आहे, कारण दुसऱ्याच जाताना त्यांचा मार्ग बदलतो, यस. चला नेक्स्ट, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती असू शकतात? द थर्ड शेल ऑफ एन ॲटम. ॲटमचे बघू शकता 4 शेल असतात, 2, 18, 18, 2, 8, 18, 32. मग आपल्याला विचारले तिसरा शेल, तिसरा म्हणजे तिसरा नंबरचा किती? 18, यस. लक्षात ठेवायचं आहे 2, 8, 18, 32. जे कॉमर्स आणि आर्ट्सवाले असतील त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. हे ॲक्च्युली 11वी 12वीच्या फिजिक्सचा कन्सेप्ट आहे. जे शेल्स असतात त्या शेल्समध्ये न्यूक्लिअर असतो, आणि त्याच्यात मग किती बघू शकता बाहेर फिरणारे हे असतात, ॲटम्स असतात. मग इथं जर 2 सेकंडमध्ये बघू शकता 8 असतात, त्याच्यानंतर इथं 18 असतात, आणि लास्ट शेलमध्ये 32 असतात. मग आपल्याला विचारले थर्ड शेलमध्ये किती आहेत? मग थर्ड शेलमध्ये इट इज 32, यस. चला नेक्स्ट प्रश्न, एकमेकांच्या काटकोनात असलेल्या
अक्षांवर समपृष्ठाचे छेद खालीलपैकी असतील तर त्या समपृष्ठाचे मिलर निर्देशकांचे परिगणन करा. मिलरनी काय सांगितलं की जे असणार ते सगळे बॅलेन्स होणार. म्हणजे आपल्याला डायरेक्टली आहे की 2, 3, 4चा एलसीएम काढायचा आहे सीधा. एलसीएम बघा कोण कुठं येतोय, कुठला एलसीएम येणार. म्हणजे जर एक कॉमन नंबर शोधा आणि त्याच्यात मल्टिप्लाय केल्यावर सेम येणार सगळीकडे. आता 2 इंटू काय केल्यावर 12 येईल, म्हणजे 4, 3, 2, 3 ठीक आहे. म्हणजे 12 हा त्याचा एलसीएम झाला. आता ह्याला मल्टिप्लाय करून काय येणार तर 12 भेटेल. 2 इंटू 6, 3 इंटू 4 आणि 4 इंटू 3 म्हणजे 6, 4, 3 कुठं असेल तो आन्सर असणार. येस, ऑप्शन क्रमांक 1. हे सोपे असतात, फक्त त्या टायमाला आपल्याला थोडं लॉजिकने विचार करावा लागतो काय प्रकारे. चला, जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईडमधून 100 अँपिअर विद्युत प्रवाह 965 सेकंड करिता प्रवाहित केला तर सोडियम 23 दिलाय, क्लोरीन 35.5, तर काय होईल. 23 ग्रॅम सोडियम ॲनोडवर निक्षेप होईल आणि 35.5 क्लोरीनच्या वायूचा कॅथोडवर निकास होईल. नाही, सोडियमचा कॅथोडवर होणार आणि क्लोरीन वायूचा ॲनोडवर होणार. हा असं डायरेक्टली बघू शकतो. 12वीचा कन्सेप्ट आहे. थोडाफार हा अवघड प्रश्नांमध्ये एक होता. आपण डायरेक्ट आन्सर याचा मार्क करतो. कारण जे क्लोरीन आणि विद्युत हे केलं, जर आपण जे रिॲक्शन बघितलं, जर तुम्ही 11वी 12वी सायन्समध्ये असणार तर आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये दाखवलेलं होतं की सोडियम आहे तो नेहमी कॅथोडवर असतो, लक्षात ठेवा. आणि जो क्लोरीनचं जे रिॲक्शन होणार तो ॲनोडवर होणार, म्हणजे तो गॅस इव्हॉल्ड होतो ॲक्च्युली. चला, प्लॅटीहेल्मिंथस अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले जातो. प्लॅटवर्म्स ट्रायब्लोस्टिक ॲसोमेट ॲनिमल, हे जर इंग्लिशचं मराठीत करून टाकलंय, इंग्लिशमध्येच होता. फ्लॅटवर्म डिप्लोब्लास्टिक ॲसोमेलेट ॲनिमल, फ्लॅटवर्म्स ट्रायब्लोस्टिक कोलिओमेट ॲनिमल, फ्लॅटवर्म ट्रायब्लास्टिक सुडिओकोइमेट ॲनिमल. तर आपला ह्याचा बघू शकता, लक्षात घ्यायचं आहे की प्लॅटीहेल्मिंथस काय आहे, तर इट इज फ्लॅटवर्म्स ट्रायब्लास्टिक ॲसिओलोमेट ॲनिमल. यस, डिरेक्टली आन्सर आहे. चला, द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशीचा आवश्यकता असते. अमिबा इज अ सिंगल सेल, एकच, डिरेक्टली एकच. बायनरी फिशन करण्यासाठी अमिबाला एकच लागतो. यस, डिरेक्टली, हे लक्षात ठेवायचं, हे काही चेंज होत नाहीये. नेक्स्ट, क्यूपरच्या पेशी डॅशमध्ये आढळतात. मेंदू, मूत्रपिंड, यकृत, प्लीहा, स्पिन कुठे आढळतात. क्यूपर सेल्स. मग आपल्याला लक्षात येईल की क्यूपर सेल्स लिव्हर. यस, क्यूपरच्या ज्या पेशी आहेत इट इज फाउंड इन लिव्हर. लिव्हरमध्ये बघू शकता की तुम्ही जर दारू बिरू जास्त पीत असाल तर सर्वात जास्त इफेक्ट होतो लिव्हर. लिव्हर पचवू नाही शकत, लिव्हरवर प्रेशर येतो दारू हे करण्याचा. चला, नेक्स्ट, कीटकनाशकाचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. लिव्हरवर नुसतं दारूचंच प्रेशर येत नाही, लक्षात ठेवा की तुम्ही जे अँटीबायोटिक्स खाताय, आता सर्रास बघू शकता पॅरासिटामॉल लोक खात आहेत. काय पण सर्दी झाली, ताप झाला, एक काहीतरी डोलो 650 यासारखा नावाचे ते पॅरासिटामॉल खातात आणि हे होत आहेत. लक्षात ठेवा, एवढ्या त्या हाय MGच्या गोळ्या आहेत, डिरेक्टली लिव्हरवर इफेक्ट होतो त्याचा. म्हणून त्या सगळ्या आपण नाही खाल्ल्या पाहिजे. प्रॉपरली डायग्नोस्ड आणि डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या व्यतिरिक्त कुठल्याच खाल्ल्या नाही पाहिजे. इवन WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण चिंता व्यक्त केली की भारतसारख्या देशात जिथं 140 करोड आत्ताची सध्याची लोकसंख्या असेल, त्या हिशोबानं ज्या हिशोबानं पॅरासिटामॉल खात आहेत लोक कोविड नंतर, ते कुठंतरी बघू शकता अलार्मिंग ह्याच्यावर आलेलं आहे. म्हणून आपल्याला बघू शकता मेडिकलमध्ये पण तुम्ही स्टँडर्ड मेडिकलमध्ये जाणार, जोपर्यंत डॉक्टरच्या रेकमेंडेशन म्हणजे ती पर्ची येत नाही काय लिहिलं आहे तोपर्यंत तुम्हाला औषध दिलं जात नाही. म्हणून तुम्ही पण नेहमी पॅरासिटामॉल कमीत कमी वापर करा. कधी कधी एमर्जन्सीला ठीक आहे, पण आता आपल्या इथं काय झालं, काय पण झालं पॅरासिटामॉल आणि मग पेन किलर्स खाऊन लोक म्हणजे स्वतःच्या अंगावर आजार काढतायत. पण त्याच आजारामुळे दुसरा आजार पण एक फलित होतोय, ते पण लक्षात घ्या. कीटकनाशकाचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबीचा प्रामुख्याने विचार करावा. कीटकनाशकाच्या प्रकाराचा योग्य निवड. यस, कीटकनाशकाची कार्यक्षमता, कीटकनाशकाची मात्रा, कीटकनाशकाचा रंग. रंग कोण बघेल काय. असली जनता आपल्याकडे आहे की काळ्या रंगाचा नाही करणार, मग असली पोलीस जनता पण आहे की नाही पिंक कलरचा पण कीटकनाशक वापरू. हे प्रकार नसतं काय. रंगचा काही लेणं देणं नाहीये, कीटकनाशकाचा रंगचा काही लेणं देणं नाही. पण कुठला निवड करायचा, कीटकनाशकाची मात्रा किती आहे ते भरपूर मॅटर करतं, त्याची कार्यक्षमता आहे, जी एफिशियन्सी आहे ते सर्व मॅटर करणार. आणि रंगचं काही लेणं देणं नाहीये. म्हणून अ ब क इज द राईट. चला, नेक्स्ट, खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला आहे. चुकीच्या म्हणजे ह्याच्या 4पैकी एक रॉंग आहे. नत्र म्हणजे नायट्रोजन केंद्रीय आम्ल, प्रथिने, संप्रेरक आणि सहविकारी यांचा घटक. मॅग्नेशियम हरितद्रव्याचा घटक. फॉस्फरस केंद्रीय आम्ल, ATP काही सहवर यांचा घटक. आणि गंधक जे सल्फर आहे केंद्र कंपोनेंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड, केंद्र आम्लांचा घटक. याच्यातलं आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे.
तर जे नायट्रोजन आहे, जे नायट्रोजन फिक्सेशन न्यूक्लियस प्रोटीन हे बरोबर आहे. मॅग्नेशियम क्लोरोफिल हे करतो म्हणजे ग्रीन कलर हे तर लिंक्स आपण बघू शकता. फॉस्फरस न्यूक्लिक ऍसिड एटीपी सम एन्झाइम्स ठीक आहे. मग हा जो सल्फर आहे तो बघू शकता केंद्रक आम्लाचा घटक नाहीये, सल्फर गंधक. नेक्स्ट, डॅश हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पती म्हणजे असहजीवी नत्र स्थिरीकरण्यास उपयुक्त ठरतो. ॲझॅटोबॅक्टर, रायझोबियम दोन्ही आणि दोन्ही नाही. आपल्याला लक्षात ठेवायचे की ह्याच्यापैकी काय आहे. PYQ जर बघितले इथून पूर्वीचे पण जर सॉल्व्ह केले तर ॲझॅटोबॅक्टरवर मेन्समध्ये पण बरेच प्रश्न विचारले गेलेले होते आणि हा रिपीटेड प्रश्न आहे सायन्समध्ये, त्या प्रिलिम्सला पण. आणि म्हणून जर असाच प्रश्न जर येऊ शकतो पुढं, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीरास प्रदान करते म्हणजे न्यूट्रिएंट डेन्स फूड. जास्त पौष्टिक, तुम्ही जर जिम बिम करत असाल, योगा बिगा, तर तुम्ही पौष्टिक जेवण जेवता. त्यात काय बघून खाता हेच आन्सर द्यायचं आहे. कॅलरीज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म घटक, कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिजे, काही प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरीज, फक्त कॅलरीज. लक्षात ठेवा की जे हायली पौष्टिक पदार्थ असतात त्याच्यात कॅलरीज कमी नेहमी असते आणि विटामिन्स, प्रोटीन्स आणि जे बघू शकता जे आयरन्स ते आहेत ते म्हणजे काय आपण बघू शकता एनरिच न्यूट्रिएंट्स, मायक्रो न्यूट्रिएंट्स जे आहेत ते जास्त प्रमाणात असतात. म्हणून योग्य आन्सर विल बी कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त जीवनसत्व आणि खनिजे. यस. डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग होता. राष्ट्रीय धनुर्वाद नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय श्रयरोग आणि राष्ट्रीय एड्स. तर डॉट्स प्रोग्राम आहे तो डिरेक्टली आपल्याला माहिती आहे श्रयरोग, ट्युबरक्युलोसिस, TB रिलेटेड आपल्याला माहिती आहे की असणार आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेता संवेदनावाहक म्हणून प्रमाणित केले आहेत. ॲसिटोल क्लोरीन व गामा ॲमिनो ब्युट्रिक ॲसिड, डोपामाइन व नोराडेरेमिनम, लायसेन आणि हिस्टमाइन, पायरुविक ॲसिड आणि ॲसिटल COA. ह्याच्यापैकी आपल्याला विचारलं आहे की केमिकल सबस्टन्स जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत. न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे जे न्यूरॉन्सला आपल्याला बघू शकता की डायरेक्टली बघू शकता की मेसेज देतात. मग आपल्याला माहिती आहे की गामा ॲमिनो ब्युट्रिक ॲसिड आहे. 10वीचं जर सायन्सचा टेक्स्टबुक वाचला असेल तर डिरेक्टली येतात. डोपामाइन पण आहे. डोपामाइन म्हणजे आता समजा मला काहीतरी, आता मी समजा मला 40 किलोमीटर पळायचं आहे, म्हणजे बॉडीमध्ये जे होणार ना ते डोपामाइन सिक्रेट होतो, त्यालाच बोलतात न्यूरो ट्रान्समीटर. नाही तर समजा बंजी जम्पिंग करायची आहे, बंजी जम्पिंग म्हणजे कुठेतरी 100 फूटवरनं मला डायरेक्टली उडी मारायची आहे, तर जे बॉडीमध्ये जे फिअर, इन्फिरियर कॉम्प्लेक्स आणि तो फिअर डेव्हलप होतो तो डोपामाइन बोलतात त्याला. डोपामाइन जास्त ह्याच्यात होतात. मग आपल्याला डोपामाइननी काय न्यूरो ट्रान्समीटरनी जास्त म्हणजे बल येतो अंगात. लायसामाइन, हिस्टामाइन हा पण नाही आणि पायरुविक ॲसिड हे पण नाही, म्हणजे ब जिथं असेल तोच आन्सर. येस, ऑप्शन क्रमांक 3. 2019चा झालाय. आता हा 2020चा पेपर आहे. 15 प्रश्नाचा सेट आहे. राज्यसेवेला 20 प्रश्नाचा सेट येतो, इथं 15 प्रश्नाचा सेट आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला, पृथ्वीवरून विविध ताऱ्यांचे अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात. गुरुत्वाकर्षण पद्धत, खगोलीय पराशर पद्धत, समांतर पद्धत, थेट पद्धत. आता ह्याच्यावर बघू शकता जेव्हा आन्सर दिला त्यात पण बऱ्याच लोकांनी भरपूर आयोगाला हे पाठवले की दिस इज रॉंग आन्सर, हे रॉंग आन्सर, पण आयोगाने चेंज नाही केलं, हे खगोलीय पराशर पद्धतच ठेवलं, पॅरेलेक्स मेथडच ठेवलं याचं आन्सर. चला नेक्स्ट, सोलार सेलचे सौर घट कार्यावर कशावर आधारित असते. स्टार्ट इफेक्ट, कुलम इफेक्ट, झीमन इफेक्ट, फोटोवोल्टेक इफेक्ट. सोलार आहे डायरेक्टली आहे फोटोवोल्टेक, खतम झालं. सोलार पॅनल जे आहेत सर्व जे आणि सोलार सेल आहे, ॲक्च्युली सोलार पॅनल नाही सोलार सेल्स विचारलेत की जे डायरेक्टली बघू शकता की म्हणजे उन्हाने चार्ज होतात आणि डायरेक्टली आपण त्याला रियुजेबल करू शकतो, ते फोटोवोल्टेक इफेक्टवर काम करतात. नेक्स्ट, खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणितचा वापर सर्वात आधी करणारा कोण होता. आता ह्याच्यापैकी मोर देन वन होता, भास्कर हे पण होतं आणि ब्रह्मगुप्त पण होते आणि आर्यभट्ट पण थोडेफार होते. आयोगाने डिरेक्टली हा कॅन्सल हॅशटॅग करून टाकलाय, प्रश्नच कॅन्सल करून टाकला, कारण एकपेक्षा जास्त जर आन्सर असतील तर आयोग तेच प्रश्न कॅन्सल करते. चला, कॉपर जर्मन सिल्वर धातू मिश्रणात डॅश असते. हा प्रश्न आता कॉपरवर विचारलाय, मध्ये ब्रासवर विचारलेला काय होतं. मग तो चार्ट आहे, एकदा कंबाईनच्या पहिले जेव्हा रिव्हिजन लेक्चर्स असतील त्यात मी तो शिकवणार आहे. त्या चार्टमध्ये बघू शकता डिरेक्टली दिलेले आहेत. मग जर्मन सिल्वर आहे जे कॉपर, झिंक आणि निकल हे त्याच्यात असतं डिरेक्टली. हे भरपूर महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. चला नेक्स्ट, स्फटिकासारख्या पदार्थांना काय असतं. निश्चित भौमितक रचना असते, निश्चित द्रव्यभवन बिंदू असतो, दिशा निवृत्ती गुणधर्म असतो. थोडा आपण इंग्लिशमध्ये वाचण्याचा प्रयत्न करू. क्रिस्टलाइन सॉलिड जो असतो त्यात काय असतं, डेफिनेट जॉमेट्री. यस, क्रिस्टलाइन सॉलिड आहे. मग
त्याचा बघू शकता निश्चित भौमितिक रचना असेल. शार्प मेल्टिंग पॉईंट, यस, त्याचे वितळण्याचा जे त्याचा पॉईंट आहे तो शार्प मेल्टिंग पॉईंट असणार. अँटीस्कोपिक प्रॉपर्टी, यस, हे पण बरोबर आहे. ह्याचा आन्सर जे आहे वरील सर्व करेक्ट. चला नेक्स्ट म्हणजे 51 नंबरचा आपण प्रश्न बघूया. मोसलेप्रमाणे आवर्त सरणातील मूलद्रव्यांची रचनेचे डॅश आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू मोसले द बेसिस फॉर द पिरियोडिक अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स. 9वी-10वी मध्ये तुम्ही जाणार तर पिरियोडिक टेबलचे वेगवेगळ्या सायंटिस्टने, हेनरी मोसले असतील, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी असेल, हे वेगवेगळे कन्सेप्ट त्यांनी दिले गेले, ज्यात आपल्याला त्याच्यात आयसोटोप काय, आयझोटोन काय, आयझोबार काय, त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर काय, ॲटॉमिक वेट काय, हे सर्व एकदा फक्त बघून घ्यायचं आहे, कारण हे बेसिक विचारतात आपल्या परीक्षेमध्ये. मोसलेने जे दिलं पिरियोडिक अरेंजमेंट ते कशावरनं दिले? अणूचे वजन, अणूचे वस्तुमान, अणूंचा क्रमांक, अणूचे आक्रमण. तर बघू शकता मोसले बोला की ॲटॉमिक नंबर, अणूंचा क्रमांकावरनं त्यांनी डिफाईन केलेलं होतं पिरियोडिक अरेंजमेंटला. यस. चला नेक्स्ट. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणचे 5 किंगडम कुठले? 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन, ते पण हे बघू शकता. डायरेक्टली बघू शकता मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, ॲनिमेलिया, हेच आहे. आणि आता ह्याच्यावर प्रिव्हियसचा प्रश्न आपण लास्ट वीकमध्ये बघितलं तर हुकर्स, बेंथमेन, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स कोणी दिले, याच्यावर प्रश्न आले. या पेपरमध्ये डिरेक्टली आलं की 5 किंगडम्स कुठले आहे. मग फक्त बघू शकता की ब बरोबर असेल. यस, ब बरोबर आहे. नेक्स्ट. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात डॅश हा विषारी पदार्थ दिसून येतो. इंटरफेरॉन, हेमिझिऑन, हिरुडिन, कोलोस्ट्रिम. आता हे ज्यांना मलेरिया झाला असेल आणि थोडं रिसर्च करत असतील त्यांनाच फक्त माहीत असेल की ह्याचा आन्सर काय. तर हे आहे हेमिझॉइन हा पदार्थ आपल्या ह्याच्यात दिसून येतो, तो बॅक्टेरिया टाईपमध्ये असतो आणि त्याच्यामुळेच बघू शकता बॉडीचं टेम्परेचर आहे जे वाढ होतं, मग तो गोळी खाल्यावर मग पुन्हा थोडं कमी येतं, मग परत वाढ होतं. आणि ह्याच्याच आपल्याला हे असतो की मग ते मलेरियाचा जो 7 ते 9 दिवसाचा कोर्स असतो, वेगवेगळे बघू शकता आपल्याला गोळ्या दिल्या जातात, त्याच्याने आपल्याला अँटीबायोटिक्सनं प्रोटेक्शन केलं जातं आणि मग तो कुठंतरी बघू शकता जो काय त्याला बघू शकता जो टॉक्सिक सबस्टन्स असतो ते पूर्ण बघू शकता नामशेष होऊन जातं बॉडीतनं. चला नेक्स्ट. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? ट्रॅपॅनोसोमा, पॅरामिशियम, मच्छर म्हणजे मॉस्किटो, या टेप1 पट्ट कृमी. कशामुळे होतो लक्षात ठेवायचं. आता काही लोक लॉजिक लावतात ब्रॅकेटमध्ये हे आहे तर हेच मार्क करूया. ॲक्च्युली नाही, हे जर काय त्याला बोलतात इथं पण असतं तर ठीक आहे, एक प्रकार आपण बघू शकतो, पण ह्याचं ट्रान्सलेशनमुळे इश्यू असल्यामुळं हे आहे. आणि हा करंट अफेअर्समध्ये त्यावेळीचा प्रश्न होता, 2020चा पेपर आहे जो 21मध्ये झाला आणि हा आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस 2019मध्ये न्यूजमध्ये चर्चेत होता. डिरेक्टली बघू शकता इथं ट्रॅपॅनोसोमा. चला नेक्स्ट. शेवाळ आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटकात होतो? जिम्नोस्पर्म, थॅलोफाइट्स, एन्जिओस्पर्म, ब्रायोफाइट्स. डिरेक्टली आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा 9वीच्या चॅप्टरमध्ये डायरेक्टली 9वीचा एक चॅप्टरच आहे त्याच्यावर 9वीच्या पुस्तकात, थॅलोफाइट्स. यस. नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्याचे नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात? मोझॅक्स डिझीज ऑफ टोबॅको, सायट्रस कॅकर, स्मस्ट आणि जवार, रायझोटोनिया. ह्याच्यात आपल्याला डायरेक्टली आहे की फर्स्ट मोझॅक डिझीज ऑफ टोबॅको. मोझॅक डिझीज ऑफ टोबॅकोच आहे. ह्याच्याने आपण बघू शकता जे प्लांट्स आहेत ते क्लोरोफिल कमी होतं आणि क्लोरोफिल कमी झाल्यामुळे जे पानं असतात ते हिरवे नाही आहेत, पिवळे होऊन जातात, पिवळे ब्राऊन होऊन जातात. खालीलपैकी कोणते जैविक गट भात शेतीसाठी वापरतात? लाल शेवाळ, तपकिरी शेवाळ, रायझोबियम, निळ हरित शेवाळ. म्हणजे ह्याच्यापैकी काय वापरतात ॲक्च्युली आपल्याला तेच लक्षात घ्यायचं आहे. यस, ब्लू निळ हरित शेवाळ. ब्लू ग्रीन अल्गे वापरतात बायो फर्टिलायझरमध्ये, राईस फील्डमध्ये. चला प्रश्न क्रमांक 58 बघू शकता. 15 प्रश्नांचा जो सेट आहे. जीवाणू खालीलपैकी डॅश या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात, म्हणजे मेकॅनिझम बाय विच बॅक्टेरिया बिकम्स रेझिस्टंट टू अँटीबायोटिक एजंट्स. कोशिकांवरील रिसेप्टर्समध्ये बदल करणे, यस हे करतात. MDR पंप, हे पण राईट आहे. वेगवेगळ्या एन्झाईम्सचा स्त्रव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो, म्हणजे सिक्रेशन ऑफ इनॅक्टिव्हेट एन्झाईम. म्हणजे एन्झाईम्स नेमकं करतात काय, म्हणजे मेकॅनिझम ऑफ एन्झाईम्स काय, जर असं हे बघितलं तर तिन्ही पण राईट आहेत. यस. ह्याच्यात जास्त लॉजिक लावत बसायचं नाही. असले प्रश्न तुम्हाला आले तर आले, तुक्के काही पण मारायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे.
चला, स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा डॅश होतो. आधी तयार केलेल्या एन्ट्रोटॉप्स अंतर्गत केल्यामुळे विषाच्या निर्मितीनंतर श्लेष्मल पृष्ठभागाचे वसाहतकरण केल्यामुळे स्थानिक विषांच्या निर्मितीनंतर जखमेच्या किंवा गोळीचे वसाहतकरण. बघू शकता ब्लंडर हे केलेले आहे आयोगाने. हे जे पूर्ण ट्रान्सलेशन इंग्लिशमध्येच आपल्याला प्रश्न वाचायचा आहे, कारण मराठीमध्ये थोडा इश्यू होऊन जाईल. स्टॅफिलोकोकल फूड पॉइझनिंग इज कॉज्ड बाय इंजेक्शन ऑफ परफॉर्मंट एन्ट्रोक्सिन, कोलोनायझेशन ऑफ म्युकसल सरफेस फॉलोड बाय प्रोडक्शन ऑफ टॉक्सिन, म्हणजे इथं प्रोडक्शन ऑफ टॉक्सिन, कोलोनायझेशन ऑफ वाउंड और ॲब्सेन्स ऑफ बाय लोकल टॉक्सिन प्रोडक्शन. आता लक्षात ठेवायचं आणि लास्ट ऑप्शन दिले ऑल द अबाव. इथं बघू शकता की कोलोनायझेशन म्हणजे वसाहतवाद दिले कशाचा, सरफेस फॉलोड बाय प्रोडक्शन ऑफ टॉक्सिन, आणि इथं लोकल टॉक्सिन प्रोडक्शन. दोन्ही वायसे वर्सा असल्यावर तुम्ही ऑल द अबाव मार्क करायचं नाही, हे ऑपोजिट झालं. मग ह्याचा एकच आन्सर बनतो, इंजेक्शन ऑफ प्रेफर्ड एन्टेरोटॉक्सिन. येस, हे थोडंफार जे सायन्स आणि बायोलॉजी ज्यांचं चांगलं आहे त्यांना येत असेल प्रॉपरली. नेक्स्ट वर जाऊया. राष्ट्रीय सॅल्मोनेला फाज टायपिंग सेंटर म्हणजे केंद्र कुठे आहे? लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली, मौलाना आझाद मेडिकल कॉलेज नवी दिल्ली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेरा अँड एन्ट्रिक डिजीज कोलकाता, नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल. म्हणजे हाय कुठे, म्हणजे जो सेंटर आहे नॅशनल सॅल्मोनेला फाज टायपिंग सेंटर, इट इज लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली. येस, 2020चा झालेला आहे. आता आपण हा 2023चा प्रश्नपत्रिका डिस्कस करत आहोत. ह्याच्यामध्ये आपण बघू शकता 15 प्रश्नांचा जो सेट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. चला नेक्स्ट. शेवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोरेस हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? क्लोरोफायटा, कॅरोफायटा, सियानोफायटा, रोडोफायटा. तर जे चॅटोफोरस आहे किटोफोरेस ते क्लोरोफायटा. नेक्स्ट. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात, कारण पाण्यामुळे मातीचा सामूचे उदासीकरण, मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात, पाण्यामुळे मुळावरील परजीवीचा वाढ, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात. हे चुकीचं आहे, कारण ते वेगवेगळे घटक लागतात. अति पाण्यामुळे वनस्पती काय होतात? अति पाण्यामुळे काय होणार? जर जास्त पाणी जास्त हे होणार, मग ते ऑक्सिजन लेवल जे बघू शकता की डाऊन होत जाणार, म्हणजे मूळ ऑक्सिजनपासून वंचित होणार. येस, इट इज द बेस्ट करेक्ट आन्सर. आणि आयोगाने पण फायनल आन्सर की मध्ये हाच ऑप्शन दिलेला आहे. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे? ग्रुप ऑफ एल्गे डॉमिनंट. नायट्रोजन फिक्सेशन मध्ये सर्वात जास्त काय लागतं? क्लोरोफायसी, मिक्झोफायसी, रोडोफायसे, फियाफायसे. हे बघू शकता प्लांट्सवर रिपीटेड पॅटर्न मध्ये प्रश्न येत आहेत. आणि हे जे आहे की मायक्सोफायसे. आणि हे असले उत्तर जर येत असेल तरच खरा, नेगेटिव्ह जाण्यापेक्षा की नाही केलेलं परवडलं. आणि हा सायन्सचा घटक कुठेतरी डिफिकल्टमध्ये आलेला 2023चा. चला नेक्स्ट. मिओसिसच्या टप्प्याचे योग्य क्रम लावा. मिओसिस बघू शकता लेप्टॉन, पॅचिटॅट, जायगोटिन, डिप्लोमॅट, डायकेन्सिन. याचं आपण बघू शकता डायरेक्ट उत्तर बघायचं आहे. डायरेक्ट उत्तर आहे की लेप्टोनिन, जायगोटिन, पॅचिटिन, डिप्लोटिन, डायकिनेसिस. हा डायरेक्टली हाय तसा उत्तर पाठ करायचा आहे. टफ प्रश्नांमध्ये आहे हा, शक्यतो तुक्का मारायचा नाही असे प्रश्न. चला नेक्स्ट. अँटीमनी संयुगे डॅशच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. म्हणजे अँटीमनी कंपाऊंड्स आर रेकमेंड फॉर द ट्रीटमेंट ऑफ. काय ट्रीटमेंट करण्यासाठी अँटीमनी वापरतात? एलिफेंटियासिस, फॅसिओफॅसिस, सिस्टोमियासिस. वरीलपैकी काहीही नाही. तर ह्याचं लक्षात ठेवा की सिस्टोमियासिस ह्याच्यासाठी बघू शकता अँटीमनीचे कंपाऊंड्स वापरतात. नेक्स्ट. सेमच झाला काय प्रश्न? 70. ओके. येस, हा तर आपण केला सिस्टोमियासिस. याचा आन्सर आहे. 71 वर जाऊ. साधारणपणे पोरीफेरा मध्ये गॅमेट कशामुळे तयार होतो? कोयानोसाइट्स, अकिरिओसाइट्स, मायोसाइट्स, पिनासोसाइट्स. हे बघू शकता एक खतरनाक नाव आहे ते एक. तर याचा योग्य आहे अकिरिओसाइट्स. नेक्स्ट. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील दवणीचा वेग किती सेंटीमीटरनी वाढतो? हा बघू शकता डायरेक्टली 9वीचं टेक्स्टबुक केलं तर आपल्याला लक्षात येईल. डायरेक्टली तो फॉर्म्युला आहे 6.1, 0.601, 61, 16. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की येस 61 मीटरनी प्रत्येक हे वाढणार आहे. 0.61 मध्ये फॉर्म्युला असतो आणि त्यात जर ऍड केलं तर 61 येतो, कारण इथून
बघू शकता मल्टिप्लाय बाय जर 100 झालं म्हणजे 0.61 लोकांनी मार्क केला, पण तो फॅक्टरमध्ये मल्टिप्लाय 100 असतो, मग 0.61चा होणार 61. म्हणजे प्रत्येक 1 डिग्री टेम्परेचर वाढसाठी हवेतील जो वेग आहे तो 61 सेंटीमीटर पर स्क्वेअर. कारण लक्षात ठेवा इथं सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, सेंटीमीटरमध्ये. मग हा जो झाला हा मीटरमध्ये झाला, मग मीटर टू सेंटीमीटर जसे कन्वर्ट होणार मल्टिप्लाय 100 होणार, मग 61. म्हणून लक्षात ठेवा आयोगाने काय विचारले ते गरजेचं आहे. सेंटीमीटर पर सेकंड दिले. यस. चला 73 हीटचं जे आहे CGS सिस्टममध्ये विशिष्ट उष्णतेच्या CGS सिस्टममधली एकक विचारलंय. कॅलरीज पर ग्रॅम, कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, कॅलरीज पर डिग्री सेल्सिअस पर ग्रॅम वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे हा पण वन ऑफ द टफेस्ट नाही, पण लॉजिकली बरोबर आहे. कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस हे उष्णतेचे हे आहे. विद्युतधारेने विद्युत रोखांचा खर्च केलेली शक्ती कशांच्या प्रमाणात असते? 1 पेक्षा जास्त उत्तर इथं भेटतं. कोण बोलतं स्क्वेअर आहे, कोण बोलतं स्क्वेअर रूट आहे. ह्याच्यामुळे हा प्रश्न गपल्याच झाला आणि आयोगाने प्रश्न रद्द केलेला आहे, कारण आयोगाने नेमकं विचारलंच चुकीचा प्रश्न होता म्हणून. डांगिया खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? स्टायफॉकस एओरिसेस, बोर्डेल्ला पर्ट्युसिस, स्टायकोपस पायझोनिसिस, सालमेला प्रजाती. तर ह्याचं जे योग्य उत्तर आपण बघू शकता की बोर्डेल्ला पर्ट्युसिस. खतरनाक पेपर विचारलेला हा. याच्यात मला वाटते जर असला, जर समजा चुकून 21 डिसेंबर नाही तर 4 जानेवारीला आला तर आपल्या सायन्समध्ये टार्गेट पाहिजे जास्तचे जास्त चुका कमी करणं, नॉट की जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करणं. 15 प्रश्नांचा सेट आला तर मी सांगतो प्रत्येक परीक्षेमध्ये 5 ते 6 प्रश्न डुएबल असतात आणि इझी असतात. ज्यांना स्टेट बोर्डवर पकड आहे, PYQवर पकड आहे. जर PYQ केले असतील तर अजून 2-3 जॉईन करा, म्हणजे 8-9 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होऊन जातात फक्त स्टेट बोर्ड आणि PYQ करून. म्हणून आपला टार्गेट तोच पाहिजे. जर हार्ड आला तर 8-9 प्रश्न पाहिजेच, आणि जर थोडा मीडियम टू इझी आला पेपर तर 12-13 प्रश्न आपले राईट होऊन जातात, म्हणजे थोडंफार जर चुकलं नाही पाहिजे. चला नेक्स्ट 76 खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंध करतात? अँटीऑक्सिडेंट. काय ऑक्सिडेशन? यस. फॉलोइंग विटामिन ॲक्ट्स एज अ अँटीऑक्सिडेंट आहे. जीवनसत्व ए, विटामिन डी, विटामिन ई, विटामिन के. म्हणजे असे कुठले जे विटामिन आहे जे अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते? यस, विटामिन ई. लक्षात ठेवायचं आहे. विटामिन सी मार्क करायचा नाही, याच्यात ऑप्शनमध्ये पण नव्हता. बरेच लोकांना वाटलं की प्रश्न चुकले, त्यांनी बोललं की विटामिन सी आहे, विटामिन सी आहे, बट नाही, विटामिन ई. चला, डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जातंतू, पचनसंस्था यांच्यावरील संवेदनशीलता तंतूच्या टोकावर वृद्ध राहतात. म्हणजे डॅश आर ड्रग्स विच बाइंड टू रिसेप्टर्स प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. कॅनिबिनॉइड्स, ओपिओइड्स, मॉर्फिन, कोको अल्कलॉइड्स. म्हणजे ह्याच्यातलं ऑप्शन आपल्याला विचारलंय की नेमकं काय आहे, मग इट इज ओपिओइड्स. नेक्स्ट, जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी धातूच्या मिश्रणातून तयार होतो. तिथं पण आपण एक मागच्या वेळेला प्रश्न बघितला, हा पण प्रश्न बघितला. ब्रासवर पण विचारण्यात आलेला आहे आणि आता जर्मन सिल्वरवर पुन्हा विचारण्यात आला, आणि हा रिपीटेडच प्रश्न आहे. मागच्याच आपण ह्याला बघितलं की डिरेक्टली की ह्याचं काय होतं, मग आहे कॉपर, निकल, झिंक. आणि हा 2020ला पण प्रश्न रिपीट झाला, 2023ला पण सेम प्रश्न आला, फक्त थोडंफार चेंजेस केले. तिकडे कॉपर, झिंक आणि निकल लास्ट ऑप्शनमध्ये दिलेला, इथं निकलमध्ये करून टाकला. लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता, एकच बघू शकता प्रश्न कसा रिपीट झाला. ॲस्पेरिनचे रासायनिक नाव काय आहे? ओ ॲसिटाइल सॅलिसिक ॲसिड, ओ इथाइल सॅलिसिक ॲसिड, ओ मिथाइल सॅलिसिक ॲसिड, ओ बेन्झोल सॅलिसिक ॲसिड. तर लक्षात ठेवायचं आहे की ओ ॲसिटाइल सॅलिसिक ॲस्पेरिनचं रासायनिक नाव आहे. कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या? ब्रॉन्स्टेड, लेवाइस, पियर्सन, फ्रँकलिन. यस, मग हे कोणी दिल्या? तर पियर्सनने दिल्या. हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड्स अँड बेसेस वर गिवन बाय पियर्सन. अशा प्रकारे आपलं 2019, 2020, 2023चे सगळे विषयाचे बघू शकता ह्या आठवड्यातले सर्व PYQ झाले. पुढच्या सोमवारी म्हणजे सोमवारपासून अजून कुठला तरी 3 सेट आपण घेऊन येणार आहोत. जसंच प्रिलिम्स आपल्याला बघू शकता, हा सेट पूर्ण 2 महिने आपल्याला चालणार आहे प्रिलिम्स पर्यंत. प्रिलिम्स नंतर मेन्ससाठी पण जे मेन्सचे PYQ असतील, इव्हन इंग्रजी मराठी असेल तो पण आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करू, कायदे असतील सर्व करू. पण हा PYQ सिरीज बघू शकता, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही पण याचा फायदा उचला. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा 3 पेपर आपण घेऊन येऊ वेगवेगळे PYQचे, आणि आपल्याला ही सिरीज कंटिन्यू ठेवू. तुमच्या अभ्यासासाठी मी शुभेच्छा देतो, कारण आता माहीतच असेल की पुढच्या जे संडे आहे 9 तारखेला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे 2025ची.
डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची पहिली पूर्वपरीक्षा आहे, म्हणून ती बघू शकता जोर शोरूने द्या. शक्यतो एक आठवडा बघू शकता प्रॉपर प्रिपरेशन करा आणि माइंड कूल ठेवा. थोडाफार पाऊस पण सुरू आहे, परतीचा पाऊस सुरू आहे आणि हा किती दिवस चालेल आपल्याला माहीत नाही. बट थोडं अभ्यास करण्याचा आणि रिव्हिजन मोडवर या. मग आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.